इतना पडलं की डायरेक्ट खाली बॅग घासते बोलते। आता आम्ही रस्ता चुकलोय की काय आम्हाला पण नाही माहिती। तिकडून उतरून आपण त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आलोय पूर्ण। आता ही रस्ता एखादा बघून येडा व्हायचा। बरोबर जातं की चुकीचं ते पण नाही माहिती। वाट दिसते तिथे जाते। पुढे आल्यावरती इथे आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन झालं आणि इथे लय हालत टाईट झाले। मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। तर आम्ही निघालो आज कलावंती दुर्गला ट्रॅकिंगसाठी। याआधी फक्त कर्नाला फोर्टला गेलेलो आम्ही ट्रॅकिंगला। तर ट्रॅकिंगचा जास्त एक्सपिरियन्स नाही। आता बघूया कशी होते ट्रॅकिंग। माझ्यासोबत आहे माझा मित्र समाधान। तर आता डायरेक्ट भेटूया आपण कलावंती दुर्गच्या पायथ्याशी। तर आता आम्ही पोचलोय कलावंतीच्या पायथ्याजवळ आणि आताच ट्रेकिंग चालू केलं आम्ही आणि आपल्याला आता जायचं तिकडे वरती बघा। तुम्ही इथं बघू शकता ते कोरीव काम करून दगडीवरती हनुमंतरायाची आणि गणपती बाप्पाची कोरीव मूर्ती काढलेली आहे। आता गुहेजवळ पोचलो इथे बघू शकता। इथून आता आतमध्ये जाऊन काय बॅग घासते बोलते। इथून आता बघू शकता किती टन महाराजचे। हे मला वाटते ते गुप्त रूम आहे। आवाज घुमतोय बघा किती। आता रिटर्न जातो। आणि हा निघाला आमचा माकड। आत्ताशी पायऱ्या आल्या दम निघालाय। काय दम निघाला पायऱ्या बघा 80 डिग्रीला आहेत पूर्ण। सरळ खाली जायची। इथनं पडलं की डायरेक्ट खाली। काय बोलतो खालीवर खालीवर थांब आता नको बघायला। खालचं काय समाधान कसा एक्सपिरियन्स? मस्त लय हालत टाईट झाले। सह्याद्री फायनली व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की नाही सांगू नाही शकत, पण इथे सह्याद्री एवढी सुंदर दिसते ना की शब्दामध्ये सांगू नाही शकत। आता आम्ही कलावंती दुर्गावरून खाली आलोय। तर आता आम्ही प्रबलगडाकडे जातोय। इथून त्या एका मुलांनी सांगितलं आम्हाला की इथून मधून पायवाट आहे। तो इथला खालचाच गावचा मुलगा होता, त्यांनी सांगितलंय। तर आता तुम्हाला दाखवतो ती पायवाट। बघा छोटीच आहे।
की इथून जायचं आपल्याला, ही पायवाट आहे, तिथून मग तिकडे कडेकडेने जायचं आहे तिकडे प्रबलगडाकडे. तिथून मग अशी आपण वर आलो कलावंती दुर्गाकडे जाण्यासाठी. तर ह्या साईडने रोड आहे आपल्याला प्रबलगडकडे जायला. तिथून जायचं. ही आपली पायवाट आहे छोटीशी, बरोबर कातलाच्या बाजूनेच आहे. साईडने ना इथून अरे आहे गॅप आहे. हा अरे एवढंच आहे. दगडाच्या मधून रस्ता. तिकडून उतरून आपण त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आलोय पूर्ण. आता इथून आपल्याला वरती जायचं आहे. इथं थोडं थांबलो आम्ही, वॉटर ब्रेक घेतो आता जरा. मग इथून परत वरती चढायला सुरुवात करू. तर पुन्हा एकदा चढायला सुरुवात केली आम्ही. वाट बघा कशी बरोबर जातं की चुकीचं ते पण नाही माहिती. वाट दिसते तिथे जाते. इथून आता परत जंगलाचा रस्ता सुरू झाला. आम्ही जंगलामध्ये मगापासून फिरतोय पण आम्हाला काही समजलंच नाही. ॲक्च्युली रस्ताच समजत नाही. सगळं एकदम सरळ सरळ जातोय पण काहीच दिसत नाही. आता आम्ही रस्ता चुकलोय की काय आम्हाला पण नाही माहिती. त्यामुळे मग आम्ही रिटर्न जायचा निर्णय घेतला. कारण की खूप म्हणजे अर्धा पाऊण तास आम्ही सरळ चाललोय तरी पण काहीच नाही दिसत आहे. सो आता रिटर्न चाललो आहे आम्ही. मित्रांनो, जिथं आम्ही वॉटर ब्रेकसाठी बसलेलो तिथून आम्ही तिथपर्यंत आम्ही रिटर्न गेलो. तिथे एक आम्हाला काका भेटले, म्हणजे त्या जे त्यांचं स्टॉल आहे तिथे त्या काकांनी सांगितलं दुसरा रस्ता. तर आता तिकडून चाललो आहे आम्ही. जिथून आधी गेलेलो तिथून पण रस्ता आहे पण तिथून खूप जंगल झालं आता, त्यामुळं आम्हाला समजलंच नाही. आता इकडून पण एक रस्ता आहे. त्या काकांनी सांगितलं की इकडे राजवाडा आहे, गणेश मंदिर आहे आणि काळा बुरुज आणि तलाव तिकडे आहे. तर ते त्यांनी सांगितलं रस्त्याने आम्ही चाललो आहे. बघूया भेटतंय की नाही. फायनली आता आपण पोचलोय राजवाड्याजवळ. हा राजवाडा. हा एवढं वरती दरवाजा, हा दरवाजा आहे. मला एक खिडकी वाटली मागाची. राजवाडा 4 लिहिला आहे, म्हणजे इथं 4 असतील वाडे, पुढे पण असतील. आपण आता इथे आतमध्ये जाऊन बघूया. हाय राजवाडा. आहे की इथं पूर्ण झाडांनी भरलाय. इथून ना हा दुसरा आहे. आता पूर्ण भरलाय झाडांनी. हा 3rd नंबर आहे. जुने बांधकाम असलं तरी भिंती अजून काही भिंती अजून भक्कमच आहेत. आता राजवाड्याकडून इथे पुढे निघालोय. हा 4था इथे राजवाडा आहे. तिथून आता पुढे जातो. आता बघतो पुढे काय आहे. त्या काकांनी सांगितले राजवाडा, गणेश मंदिर, काळा बुरुज आणि तलाव. तर आता बघूया आता पुढे काय बघायला भेटते आपल्याला. हा पाठी आपल्या राजवाडा. रस्ता एखादा बघून येडा व्हायचा. एवढं चाललोय आम्ही, एवढं चाललोय काय बोलू आता.
असेल. खूप पुढे आल्यावरती इथे आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन झालं आणि इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथे सगळं दगडीवरचं कोरीव काम आहे. गणपती बाप्पाची मूर्ती, ती कसली मूर्ती आहे माहिती नाही. नंदी महाराजांची मूर्ती आहे इथे सुद्धा. इथं सगळं मॅप दिलेला आहे. काळाबुरुज 1700 मीटर आहे. आता बघू तेवढं गेलो तर जाऊ. दरवाजा बोरीची सोंड 900 मीटर. तलाव 50 मीटर आहे, तिथं तर जातो. नंतर बघू आता पुढे काय जमतंय का जायला. इथे तलाव आहे पण तो सध्या सुकला आहे पूर्ण. पावसाळ्यात आम्हाला पाणी असतं इथे. आता पुढे बघूया. तेव्हापासून आम्ही रिटर्न जाण्याचा निर्णय घेतला आहे. खूप आतमध्ये चालत गेलो तरी पण काय दिसलं नाही, म्हणून मग आम्ही बोललो जाऊ दे आता येतो रिटर्न. कारण की खूप चाललो आहे आम्ही, खूप थकलो आहे. आता निघतो आम्ही रिटर्न. राजदरबार बघितला, गणेश मंदिर बघितलं आणि तलाव बघितला. बुरुज आपला राहिला ते आता आम्ही बोललो ठीक आहे जाऊ दे आता. कारण की खूप आम्ही आतमध्ये गेलेलो आणि इथून आम्हाला आता एवढं रिटर्न पण जायचं आहे. त्यामुळं आम्ही परतचा प्रवास स्वीकारला. तर बघू शकता मागच्या साईडचा डोंगर. आता आम्ही इथून गावाच्या इथून बाहेर पडलो. आता अजून आपल्याला खूप खाली जायचं आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही खाली पोचलेलो आहे. खूप दमलो आहे. गाडीजवळ पोचलो आत्ताच. तरी आम्ही 52 तासात खाली आलो ना. 52 तासात खाली आलो आम्ही वरून पूर्ण. तर फायनली आम्ही पोचलो आहोत आमच्या स्टार्टिंग पॉईंटला आणि इथेच आपल्या ब्लॉगची एंड करतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.